नको म्हणता म्हणता या लेकीने तर कहरच केला. हाय, मी सपना. मी परतवाड्याला राहते आणि स्वयंपाकाचे काम करते. रात्री मला रात्रभर झोपच नाही लागली. आज सकाळी लवकर ड्युटीवर जायचं होतं. असं वाटत होतं मला झोप लागली आणि 7 वाजेपर्यंत जागच नाही आला तर. ही भीती मनात रात्रभर होती. पण बरोबर सकाळी जाग आला. 5 वाजून 5 मिनिटांनी मी कामाला लागली. रात्रीचे भांडे घासले, किचन कट्टा स्वच्छ करून घेतला आणि नाश्त्यासाठी बनवले होते मी आज सकाळी शेंगोळे. त्याच्यानंतर माझ्यासाठी 1 कप चहा ठेवून घेतला आणि चहासोबत 20-20 बिस्किट खाऊन घेतले 2 आणि निघाली मी माझ्या कामावर. बरोबर 6 वाजता मी पोहोचले देखील. आजचं वातावरण तर बाहेरचं इतकं प्रसन्न होतं आणि मी गेली तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. पण जशी मी कामावर गेली आणि स्वयंपाकाला सुरुवात केली, चांगलाच पाऊस आला आणि मी येताना सगळी ओली झाली. त्या घरचा स्वयंपाक करून आज मला पहिल्यांदा एका नवीन घरी कामाला जायचं होतं. मला थोडी धाकधूक होती. पहिल्या दिवशी आपण नवीन ठिकाणी कामाला जातो ना, तर आता देखील माझ्या मनात थोडी धाकधूक असतेच. इथलं वातावरण पाहू शकता तुम्ही, सकाळचं किती फ्रेश आहे. पटापट आलूची भाजी केली, 4-5 पराठे करून दिले. मग नंतर बाकीचा स्वयंपाक केल्याच्या नंतर मी घरी आली. घरी आल्याच्या नंतर दीदीला थोडेसे पापड भाजून दिले. आम्ही मायलेकींनी नाश्ता करून घेतला. आज तर ह्या पोरींनी ना सकाळपासून माझ्या मागं पिच्चाच धरला. चल, मी तुझी आज तयारी करून देते. वटपौर्णिमाला मी तयारी केली नव्हती म्हणून आज तिचा नाद होता. तर बघा, मी तिच्या पुढे बसली. तिने मला ही साडी आणि ब्लाऊज घालायला काढून दिला आणि माझी छान छान तयारी करून दिली. पाहू शकता तुम्ही माझा फायनल लुक कसा वाटतोय मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की फॉलो करून घ्या. बाय.